मांडलं आदिवासी आला तर कोणत्या एकच हिंमत ठेवा ना. काल म्हणाले विजय आदिवासी नाही चालला, पण ठीक आहे, ओके. तुम्ही काल म्हणाले ना, काल होती ना सर, मी वैजापूरला अरुण पवार पळून गेले. कुठे गेले? आता सांगा, मला सांगायचं मला सांगा. सर पैसे मिळून तेच परिस्थिती आमची अनुदान मिळून सगळी जमीनवरून दाखवून द्यायचा प्रयत्न तुमचा. तुमचं कर्मचारी तुमचं कर्मचारी बोला ना ते अरुण पवारांना, बोला ना. अरुण बाबू कुठे गेला? गेलं साहेबाला जेवण महत्वाचं, पैसे महत्वाचे, टक्केवारी महत्वाची, सगळं महत्वाचं, लोक नाही महत्वाचं. कालचं भाषण पूर्ण पॉलिटिकल भाषण केलं. आता मला काय माहिती, मलाही सांगा तुमच्या मुद्दा काय काय. ठीक आहे, जमिनीच्या तुम्ही पण सर 10 तारखेला बोलवून ठेवलं आमच्या लोकांना आणि कळवलं सुद्धा नाही की पोस्टपोन झाले राज्यपाल. सर तुम्ही हो, ये वाली मीटिंग ना. हाँ तो सब लोग आए थे, उनका सबका किराया दे दो. सदस्य सचिवांनी कळवलं असतं ना. नाही कळवलं ना, किराया द्यायला सांगा त्याला. अरुण बाबू बोलतो ना, तुम्ही पण करा. वैजापूर कुठे आलं? हे मुक्ताईनगरचे लोक कसे वैजापूरला जातील? बोदवडचे लोक कसे वैजापूरला मला जातील? माझी एक विनंती आहे, जो मुद्दा आहे ताईला तुम्ही द्या, मला डायरेक्टली द्या, मी इमिडिएटली. साहेब ताईंचं ऐकून नाही घेतलं ना काल. ताईंकडे अरे हो, तुम्ही माझ्याशी संबंधित मुद्दा मला सांगा. आपल्याशी संबंधित तुम्ही सांगा सर, तुम्ही यावेळेच्या ओलिताची नुकसान भरपाई का देत नाही आम्हाला? जी आर असताना 19 जानेवारी 2000 पंचनामे झाले का कुठे? पंचनामे ते करतच नाही ना, कारण तुम्ही आदेश दिले नाही त्याला ठेवला. अच्छा सांगा, कुठले सर्व चोपडा, यावर, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड सगळी. चारों तहसीलदार असतात आहे आपल्या इलेक्शनच्या कामासाठी. चोपडा, यावर, रावेर, आंबेडकर आणि धरण सगळे. बहिण म्हणजे पीक नुकसानचं 19 जानेवारी 2019 लक्षात आलं. हे मेंढ्याचा अर्थ आहे. मेंढ्याचा काय विषय? फॉरेस्ट डिपार्टमेंटने मेंढ्या पाणी बंद केल्या. मेंढ्या चालायचं परवानगी नाही ना सर. तुम्हाला नुकसान कुठलं पावसाचं झालं की लोकांना देतो. अरे एक सेकंड, मुद्दा तर समजून हे बघा, पहिला मुद्दा आहे नुकसान भरपाईचा. दुसरा मुद्दा आहे की त्यांच्या शेतांमध्ये मेंढ्या घातल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने. जेव्हा की तिथे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, ते देतात सर, टेंडर देतात, ते रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये ते देऊ शकत नाही. ऑप्शन चालू आहे ना त्यांच्या. करूच शकत नाही ते रिझर्व्ह. आमची सीएफआर आहे, सीएफआर मध्ये मेंढ्या कशा घालतात? काहीतरी ऑप्शन चालू आहे. सीएफआर मध्ये मेंढ्या कशा घालतात? आमचं सीएफ आम्ही हे मालक आहेत त्यांची. बट आज कोई ऑप्शन होता है, तुम्ही जाऊन बघून घ्या. आणि आता हे 12ची ठीक आहे, चलो दोन विषय. एक आहे की तीन एक काय पहिला आहे नुकसान भरपाई. ओके. दुसरा आहे शेतीमध्ये मेंढ्या ज्या शेतीमध्ये मेंढ्यांचा जो विषय आहे ते फॉरेस्ट विभाग मध्ये तुमच्या मुक्ताईनगरचा विषय ना. आज सर रावेर आणि मुक्ताईनगर आज कुठले तरी ऑप्शन त्यांचा चालू आहे. आता तुम्ही जाऊन त्याला भेटून पण घ्या, तो ऑप्शन चालू आहे त्यांचा. और तिसरा काय? तुमच्याकडचे 12ची पडताळणी होती. 12ची पडताळणी करतो. शेतांमध्ये पुष्कळ धमकी देतात. बघा ना तुम्ही. हे बघा मेंढी कुठे आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आता ते लावून बसलं नाही का? कमाल आहे सर. तुम्ही पण जोक किती सर हा पूर्ण गंभीरता तुम्ही त्याला जो फोटो दाखवते तुम्ही तुमच्याकडे या आहेत ना. तुम्ही बोलवलं होतं ना 10 तारखेला. नुकसान भरपाई द्या आम्हाला.
झालं येण्या जाण्याचं. म्हणजे 300 रुपये रोज आणि येण्या जाण्याचं भाडं. बहुत भरपाई करावी. हे बघा. काही नाही हा, तेच सांगताय सर. हे बोलू दे की. तिकडे तिकडे तुम्ही या. बोलू द्या. तुम्ही हकलताय ना त्याला. पण हाकलणार नका. शेतात घुसू देणार का सर? मी म्हटलं की ते तुमच्या अंगावर येतं पण तुम्ही करताय ना. बोला. कोई एक फोन नंबर तो द्या. एक फॉरेस्ट बघून घ्या की कुठल्या शेताचं ऑप्शन होत आहे, म्हणजे कुठल्या क्षेत्राचं ऑप्शन होत आहे आणि तुमच्या करू क्षेत्राचं शकत नाही CFR. आणि ते करताय तुम्ही आज बघून घ्या. म्हणजे गडबड होऊ नये याची ते खात्री आता करा. कुठे गेले पण ते होते ना meeting. गेले ना ऑप्शन एक 93.25 बोला. पुढे सांग रे नंबर सांग. 10 तारखेचा आहे साहेब. 10 तारखेला बोलायला पण 28 तर दो हे तुमच्या याची पीक नुकसानच्या विषयी. चलो ठेवा.